मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव ओंकार डिझाईन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो भावनो. तर आजचा व्हिडिओ भावनो तुम्ही थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल की कोणत्या टॉपिकवरती गेलेले भावनो. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आपण सुरू करणार आहे भावनो. तर आज आपण केलेले भावनो तुम्हाला माहिती असेल गुरुपौर्णिमेनिमित्त आपण काय केले, बॅनर डिझाईन फुल टू एकदम HD क्वालिटीमध्ये पिक्सल लॅब डिझाईनमध्ये केलेले शुभेच्छुक बॅनर डिझाईन. ओके, त्याची साईज दाखवून देतो. साईज काय असणार आहे बघू शकता. PLP फाईलला 3 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे. पासवर्ड टाकून अनझिप करून घ्या. ऑलरेडी एक डिझाईन आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आलेले आहे, जाऊन चेकआउट करू शकता. नसेल पाहिजे तर PSD प्लस PLP फाईल, अशा दोन्ही PLP फाईल तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील. ओके, साईज बघू शकता. विड्थमध्ये 1075 आणि हाईट असणारे 1280 पिक्सल. ही हाईट असणारे लक्षात ठेवा पिक्सलमध्ये असते. जेव्हा आपण इंचेसमध्ये घेतो ती इंचेसमध्ये साईज जी आपण फोटोशॉपमध्ये घेतो. ओके, त्याच्यानंतर हे बॅकग्राऊंड तुम्हाला मी सेट करून दिलेलं आहे, दाखवतो तुम्हाला. ओके, हे बॅकग्राऊंड बघू शकता तुम्ही. हे बॅकग्राऊंड आपण कुठून घेतलेलं आहे, Pinterest नावाचं ॲप्लिकेशन आहे किंवा Googleवरून तुम्हाला एकदम HD क्वालिटीमध्ये. जर तुम्हाला Googleवरती पण तुम्ही सर्च केले तिथे पण तुम्हाला रँडमली Pinterestवरून तुम्हाला बॅकग्राऊंड तिथे म्हणजे शो करतात. ओके, मग तिथून तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्ही Pinterestला जाऊ शकता, म्हणजे साईटवरती, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पुढे येतोय दुसरी लेअर बघू शकता. ही काय असणार आहे, सनची रिफ्लेक्ट. तुम्हाला माहीत असेल एखादी जर आपण इफेक्ट म्हणजे पेंज वगैरे घेतली, जसे की ज्यांचे समजा आता आपण काय करणार जयंती वगैरे जर करणार असाल तर त्याच्या बागेवर तुम्हाला माहिती आहे सन रिफ्लेक्शन आपण करत असतो. त्याची आपण काय केलेलं आहे, एक पेंजी घेतलेली आहे जी की ब्लॅक कलरमध्ये. त्याला तुम्ही कलर पण चेंज करू शकता. बघू शकता रेड कलरवरती क्लिक केलं ऑलरेडी डिफॉल्ट, प्लस डार्क ब्राऊन वगैरे करू शकता. ओके, फक्त काय केलं ऑपोजिट आपण मायनस केल्या कारण तुम्हाला याची दिसणार नाही. ओके, क्लॉस करतोय आणि आपली जी पहिला जो कलर आहे तो आहे त्याचा डिफॉल्ट ठेवून देतोय. ओके, त्याच्यानंतर पुढे येतोय बघू शकता. इथे पुढे याच्यानंतर तुम्हाला काय दिसणार आहे, तिसरी लेअर तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक आहे. तुम्हाला माहिती असेल. ओके, श्री स्वामी समर्थ महाराज यांचे काय आपण केलेले, आपण एकदम HD क्वालिटीमध्ये PNG क्रिएट करून घेतलेले आहे. ओके, सर्व तुम्हाला मी PNG क्रिएट केलेले आहे, प्लस खाली तुम्हाला इरेज पण मी करून दिलेले आहे. प्रॉपरली सेट केलेलं आहे बॅनरमध्ये, लक्षात ठेवा कोणतीच अडचण येणार नाही. पहिला पासवर्ड आहे भावांनो 25. ओके, त्याच्यानंतर पुढे येतो. इथे बघू शकता एक असणार आहे जे तुम्ही आता हे बघितलं, श्री स्वामी समर्थ यांचे काय केले PNG आपण केलेले आहे. प्लस त्यांच्यानंतर इथं एकदम HD क्वालिटीमध्ये तुम्हाला डिझाईन बघू शकता. सेम जसं की आता तुम्हाला वाटते लुक बघू शकता तुम्ही फुल HD क्वालिटीमध्ये. जसं की लादीवरती जर तुम्ही बसलेले जर तुम्ही बघितले, तुमच्या भाषेमध्ये समजावून सांगतो, लक्षात ठेवा. ओके, असं नाही की एक सांगायचं म्हणून सांगते, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये तुम्हाला समजवते. तर बघू शकता असे जसं की बसलेले तुम्हाला असे वाटतात. ओके, सर्व आपण एकदम HD क्वालिटीमध्ये सेट केलेलं आहे. प्लस त्यांचे कॉन्ट्रास्ट ब्राईटनेस वगैरे आपण एकदम सेट केलेलं आहे बॅनरनुसार. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे आपण काय केलेलं आहे, शायरी. ही शायरी तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी फुल करून दाखवते. फक्त काय करायचं आहे, मोबाईल रोटेट करून घ्या, तेव्हा तुम्हाला दिसून येईल. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. ही काय जी शायरी असणार आहे ती आपण गुरुपौर्णिमानिमित्त आपण इथे ॲड केलेली आहे. ही सर्व PNG क्रिएट करून घेतले भावनो. तरी पण त्याची सर्व जी फाईलची साईज झालेली आहे भावनो जास्त मोठी झाली आहे, लक्षात ठेवा. ओके, तरी पण मी तुम्हाला जर एडिटेबल दिली असती. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय झालेलं आहे. आता आपण इथे काय करणार, हे तुम्हाला इथे मी ॲड करून दाखवतो. ओके, इथे बघू शकता गुरुवर्य. ओके, खाली आपण काय केलेलं आहे बघू शकता, जसं ते बसलेले आहेत तुम्हाला माहिती असेल श्री स्वामी समर्थ यांच्या खाली बघू शकता गुरुवर्य आपणास गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा. म्हणजे जे गुरु तुमचे असतील ओके, त्यांचे तुम्ही काय करू शकता एकदम HD क्वालिटीमध्ये डिझाईन याच्यामध्ये PNGमध्ये ॲड करू शकता. ओके, तर दुसरा पासवर्ड आहे भावांनो 32. ओके, त्याच्यानंतर पुढे येतोय. इथे आपण काय करूया, झूम आउटवरती क्लिक केल्याच्यानंतर डिफॉल्ट येईल. ओके, त्याच्यानंतर आता एवढं सर्व झालेलं आहे. जे बॅनरमध्ये तुम्हाला जेवढं दाखवायचं पोर्शन आहे ते आपण सर्व याच्यामध्ये डिझाईन केलेलं आहे. ही पोस्ट तुम्ही इंस्टाग्रामवरती वगैरे यूट्यूबला वगैरे तुम्ही अपलोड करू शकता. ओके, खाली बघू शकता ही शुभेच्छुक पट्टी तुम्हाला दिसत असेल. ही काय असणार, ही फक्त ब्लँक पट्टी आहे. याच्यावरती आपण आता नाव लिहिणार आहे. तर नाव कसं लिहायचं आहे तुम्हाला दाखवतो. तो टेक्स्टवरती जातो आहे. टेक्स्टवरती गेल्याच्यानंतर इथे बघू शकता काय लिहिणार आहे आपण. इथे आता जे शुभेच्छुक असणार आहेत त्यांचं नाव लिहिणार आहे. ओके, बघू शकता तुमच्यासमोर. ओके, शेळके. ओके, तुम्हाला दिसत असेल. ओके, आपण नाव लिहिलेलं आहे. याला आता काय करणार आहे, सिंपल मराठी फॉन्ट वापरायचं, लक्षात ठेवा. जर तुम्हाला एकदम सिंगल नाव वगैरे जर असेल ना, तर हा हिंद नावाचा जो फॉन्ट आहे तोच जास्त यूज करा, कारण की त्याची जे आउटलाईन वगैरे जे एकदम कटिंग वगैरे नातकुला डिझाईन आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला एकदम HD क्वालिटीमध्ये डिझाईन दिसून येईल. बघू शकता मी ग्रेडियंट कलर घेतलेला आहे व्हाईट प्लस येल्लोचा, लक्षात ठेवा. तुमच्यासमोर बघू शकता. फक्त याच्यामध्ये तुम्हाला नावच चेंजेस करायचं आहे, लक्षात ठेवा. असं काही नाही की बाकी तुम्ही सर्व मी करून दिलेलं आहे तुम्हाला या डिझाईनमध्ये. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण त्यांची काय केलेली आहे PNG. ही PNG तुम्ही बघू शकता, त्यांची PNG आपण इथे ॲड करणार आहे, लक्षात ठेवा. ओके, हे बघू शकता. ओके, इथे बघू शकता शुभेच्छुकांची PNG आपण ही पूर्ण एक त्यांचं जे शुभेच्छुकाची जी क्लिप असते तीच आपण इथे पेस्ट केलेली आहे. तुम्हाला फक्त ही काय हाईड करायची आहे आणि इथे अपलोड तुमचे जे असणार आहे ते करून टाकायचे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता. ओके, तुम्हाला असं दिसते, दिसत असेल तुम्हाला.
त्याच्यानंतर इथे आपण आपला लोगो जो लावलेला आहे तो भावानो PNG लोगो आहे, ॲड करू शकत नाही. तुम्ही चेंजेस करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करा, टेक्स्टमध्ये तुम्हाला भेटून जाईल. ओके, बघू शकता तुमच्यासमोर मी फक्त इथे फोटो लावायच्या कोपऱ्यामध्ये सर्व डिझाईन एकदम HD क्वालिटीमध्ये झालेली आहे. तिसरा पासवर्ड आहे भावानो 4545. तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.